हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण अगदी वेगळ्या पद्धतीने, नवीन पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने मटर पराठ्याची रेसिपी। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। मटर पराठासाठी लागण्यात येणारी कणिक आणि जे सारण तयार करणार आहे आपण ते अगदी नवीन आणि वेगळ्या पद्धतीचं आहे। तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा आणि मस्तपैकी शानदार असा खमंग असा परोठा तुम्ही तयार करा। तर हिवाळ्यामध्ये आता मस्तपैकी ताजे ताजे मटर विकायला आलेले आहे। आपण नवीन नवीन रेसिपी ट्राय केल्या आहे, करतही आहे। तर पराठा रेसिपी तर बनते, तर आपण वेळ न घालवता वळूया आपल्या रेसिपीकडे। तसं घेतलेले आहे आपण ताजे ताजे मटर, मस्त त्याला निसून घेतलेले आहे। आता आपण एक बाउल घेणार आहे आणि एक बटाटा मी उकडून घेतला होता, तर त्या एका बटाट्यापैकी अर्धा बटाटा आहे जे मी या बाउलमध्ये खिसून घेणार आहे। बघा, तुम्ही कुचकरून घेऊ शकता, पण खिसून घेतलेला बेटर राहते। आपण ते बटाटा खिसून घ्यायचा आहे। अर्धा बटाटा आपण पुढे वापरणार आहे, मी तुम्हाला सांगते। तर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 2 चमचे दही आणि अर्धा चमचा टाकायचा आहे आपल्याला मीठ आणि आपल्याला 2.5 वाटा टाकायचं आहे गव्हाचं पीठ। आपल्याला जेवढे मटरचे परोठे लागतात तेवढं आपल्याला कणिक घ्यायची आहे। सर्व इन्ग्रेडियंट छानपैकी आपल्याला हाताने मस्त चोळून मिक्स करायचे आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मस्तपैकी हे जे कणिक आहे ते मळून घ्यायचे आहे। आपल्याला घट्टशीर मळायची आहे, अगदी पातळी नको, अगदी घट्टही नको, मिडियम अशी आपल्याला कणिक मळायची आहे। झाकण ठेवून आपण रेस्टला ठेवणार आहे। छान आपली कणिक मळून झालेली आहे, झाकण ठेवायचं, रेस्टला ठेवायचं। तोवर आपण सारण करणार आहे। तर एका पॅनवर टाकायचं आहे आपल्याला ताजी ताजी मटर, स्वच्छ धुतलेली आहे ही। तेल न वापरता आपल्याला हे मटर छानपैकी पॅनवर भाजून घ्यायचे आहे। यामध्ये टाकायचे आहे आपल्याला 5 ते 6 मिरच्या, तर मिरच्या आपल्याला फोडून टाकायच्या आहे बघा। आणि तेल न वापरता आपल्याला मिरच्या आणि मटर जे आहे ते छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचे आहे। ऑलरेडी मटर ताजे आहे, नरम आहे, तर भाजायला वेळ लागत नाही, पण याचा आपल्याला मस्तपैकी खमंग असे मटर परोठे तयार होतात। म्हणून मटर भाजण्याची प्रक्रिया आहे ते स्किप करू नका, नक्की तुम्ही मटर भाजूनच घ्या। आता याला मस्त भाजून घ्यायचं आहे। याला आता भाजलेले मटर आणि मिरच्या जे आहे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, आपल्याला थंड करायचं आहे। आता यामध्ये टाकणार आहे आपण मस्तपैकी कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे। लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे भरपूरशा आणि मस्त याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे, वाटून घ्यायचं आहे। तर अगदी बारीकही वाटायचं नाही, अगदी जाडही ठेवायचं नाही आपल्याला, म्हणजे आपला जर जाड ठेवला तर मटर परोठा जे आहे ते फुटू शकतो। आता ज्या पॅनमध्ये आपण मटर गरम केले होते आपण त्याच पॅनमध्ये तेल घेणार आहे। आवश्यक तेवढं तेल घ्यायचं आहे, त्यावर बटर टाकायचं आहे। बटर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तेलानेही करू शकता बघा। त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला जिरं मोहरी तडतडू द्यायची आहे छानपैकी। त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बारीक कट केलेला कांदा। आता त्याला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे आपल्याला बघा। खमंग असा आपला कांदा शिजवला गेला पाहिजे। मस्त कलर चेंज होईपर्यंत कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। त्यामध्ये टाकणार आहे आपण बेसिक मसाले, हळद, तिखट टाकायचं आहे, धनापूड टाकायचं आहे आपल्याला, थोडंसं आपण गरम मसाल्याचा वापर करणार आहे, सोबतच टाकणार आहे चवीनुसार मीठ। आता हे सर्व इन्ग्रेडियंट छानपैकी मिक्स करायचे आहे, मसाला छान शिजवून घ्यायचा आहे। मसाले छान शिजले गेले आपले, त्यामध्ये आपण बारीक केलेले जे वाटाणे आहे आपण ते टाकणार आहे आणि मस्त त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला मसाल्यामध्ये छान घोळून घ्यायचं आहे, असं आपल्याला प्रेस करून छान मसाला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। सर्व इन्ग्रेडियंट छानपैकी एकजीव झाले का त्यामध्ये टाकणार आहे आपण अर्धा बटाटा, जो मी तुम्हाला पूर्वी सांगितला होता तो टाकायचा आहे खिसलेला, सोबत आपण खिसलेला पनीर टाकणार आहे। हे सर्व इन्ग्रेडियंट छानपैकी मिक्स करायचं आहे। खमंग असं आपलं सारण तयार होते बघा। आता या सारणापासून तुम्ही परोठेही बनवू शकता, या सारणाचा वापर करून तुम्ही बटाटा वड्यासारखे वडेही बनवू शकता बघा, कचोरीही बनवू शकता। या सारणाचा तुम्ही कुठेही वापर करू शकता। आता आपल्याला मस्तपैकी आपलं सारण तयार झालं होतं, का प्लेटमध्ये थंड करायला ठेवायचं आहे। तोवर आपली कणिक पण छानपैकी मुरली होती, त्याला आपल्याला असं मळून घ्यायचं आहे। आवश्यक तेवढे गोळे करायचे आहे, जेवढे आपल्या कणकीचे गोळे आहे तेवढेच आपल्याला सारणाचे गोळे करायचे आहे। तर आपण गरम करायला ठेवलेले आहे बघा, म्हणजे सारखं जर तुम्ही करून ठेवले तर तुम्हाला असं कमी जास्त होणार नाही, म्हणजे सारण कमी पडलं किंवा कणिक कमी पडली असं होणार नाही। त्यामुळे जेवढे कणकीचे गोळे आहे तेवढेच आपल्याला सारणाचे गोळे करून ठेवायचे आहे आणि आरामात आपल्याला परोठा लाटून घ्यायचा आहे। तर मी परोठा त्रिकोणी केला होता, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेपप्रमाणे परोठा करून घेऊ शकता बघा। मी त्रिकोणी परोठा केला, तर मी कसा केला तुम्हाला सांगणार आहे। मस्त कणिकेचा गोळा घ्यायचा आहे, पोपटावर अशी आपल्याला मीडियम अशी चपाती लाटून घ्यायची आहे, त्यावर आपल्याला तेल लावायचं आहे, मधोमध आपल्याला सारण भरायचं आहे बघा अशा पद्धतीने। आता आपण त्रिकोणी परोठा करत आहे, तर आपण 3 साइड जे आहेत अशा पद्धतीने आपण फिल करून घेणार आहे, पॅक करून घेणार आहे बघा।
एकमेकांना चिटकवून घेणार आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने आपण त्रिकोणी परोठा तयार केलेला आहे. आता थोडीशी कोरडी कणिक लावायची आहे. हलक्या तर आपल्याला हा परोठा लाटून घ्यायचा आहे. आता मी त्रिकोणी परोठा केला, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेपप्रमाणे परोठा तयार करू शकता. बघा छान आपला परोठा लाटून घ्यायचा आहे. व्यवस्थित त्याला हाताने शेप द्यायचे आहे त्रिकोणी आणि मस्त तव्यावर आपल्याला टाकून मस्त दोन्ही साईडने आपल्याला तेल किंवा तूप किंवा बटर लावून छानपैकी आपल्याला परोठा शेकून घ्यायचा आहे. बघा एकदम खमंग असे परोठे तयार होतात. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूपच पौष्टिक आणि टेस्टी असे परोठे तयार होतात. बघा मस्त आलटून पालटून दोन्ही साईडने आपल्याला परोठा शेकून घ्यायचा आहे. बघा बघा तयार झाला आहे आपला मस्त मटर पराठा. अशाच पद्धतीने माझे बाकीचे सर्व परोठे तयार करणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला मी परत एकदा त्रिकोणी परोठा करून दाखवते. बघा आपल्याला मीडियम अशी चपाती लाटून घ्यायची आहे. त्यावर तेल अप्लाय करायचं आहे. मधोमध आपल्याला सारण भरायचं आहे. त्रिकोणी परोठा करत आहे म्हणून आपल्याला 3 साइड अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचे आहे. बघा आणि आपल्याला थोडंसं कोरडी कणिक लावून हलक्या हाताने परोठा लाटून घ्यायचा आहे. आणि तव्यावर दोन्ही साइडने आपल्याला तेल किंवा तूप किंवा बटर लावून छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचा आहे परोठा. आपण कणकेमध्ये दही आणि बटाटा टाकल्यामुळे आपले परोठे एकदम नरमगार होतात मस्तपैकी. तर आपल्या अशा पद्धतीने परोठे तयार झालेले आहे. मी हे परोठे ग्रीन चटणी आणि रेड चटणी बरोबर सर्व केले आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणी बरोबर सर्व करू शकता. तर तयार झालेले आहे आपले मटर पराठे. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला भरभरून सपोर्ट करा. अशाच नवीन सोप्या रेसिपींसाठी मला फॉलो करा. मी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन सोप्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. बाय बाय.